नमस्कार, आईची रेसिपी मराठी ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज आपण अंगूर बासुंदी ही रेसिपी बनवणार आहे। तर सर्वप्रथम आपण गॅसवर एक कढई ठेवूया आणि त्याच्यामध्ये 1.5 लिटर दूध घालूया। दीड लिटर तुम्ही गाईचं दूध वापरू शकताय, म्हैसीचं दूध पण वापरू शकताय। मी आता म्हैसीचं दूध घेतलं, जे आपल्याला रेग्युलर पिशवीमध्ये मिळतं ना, ते मी घेतलंय। आता हे आपण उखळोस तर ह्याला फिरवून घेऊया। आणि गॅस आहे ना हाय फ्लेमवर ठेवायचा आहे आणि उकळी आल्यावर मग बघूया काय करायचं आहे। आता उकळी आली आहे, गॅसवर आहे ना हे करायचं, लो करायचा। आता इथे उकळी आले, आता त्याच्यामध्ये दूध फाटायसाठी मी विनेगर घेतलाय, व्हाईट विनेगर, जो आपल्याला बाजारात मिळतो, कुकिंग ऑइल असतो तो। तो घ्यायचा आहे, 2 टेबलस्पून घालायचा आहे, 2 टेबलस्पून भरून घालायचा आहे। आता फिरवून घ्यायचं, हे फिरवून घ्यायचं, परत मग एक उकळी आणून द्यायची। जरा गॅस मोठा करायचा आणि असं फिरवत राहायचं। हे बघा, जरा जरा घट्ट व्हायला लागले। आता अजून 1 टेबलस्पून फिरवल्यानंतर अजून 1 टेबलस्पून घालायचा, भरून घालायचा। आता उकळी येत आली, आता याला फिरवत राहायचं। हे पहा, खाली पाणी झालंय आणि ही मलाई आपल्याला मिळायला लागली। आता 1-2 मिनिटं ह्याला फिरवत राहायचं, गॅस कमी करायचा। हे बघा, हे अशा पद्धतीने आपल्याला एक मलाई मिळाली। ह्याचेच आपण जे अंगुरी हे बनवणार आहे ना गोळे, ते ह्याचेच बनवायचे। तर आता हे सगळं पाणी वेगळं करायचं आणि ह्याच्यामधली मलाई वेगळी करायची। तर चला करून घेऊयात। आता एका आपली चहाची चाळणी असते, ती आहे ना मोठ्या साईजची एक माझ्याकडे आहे। तर त्याच्यामध्ये हे गाळून घेऊयात आपण। आणि हे जे खालचं पाणी आहे का नाही, तुम्ही चपातीचं पीठ कणिक मळताना ह्याचा वापर करू शकताय आणि पुरीचं पण पीठ कणिक मळताना तुम्ही ह्या पाण्याचा वापर केल्याने पुरी आणि चपाती मऊ आणि खुसखुशीत बनते। आता हे जे आपण हे घेतलंय ना, मलाई घेतली आहे, तर त्याला आहे ना त्याच्यात विनेगर घातलेलं, तर त्याचं विनेगर जायसाठी आपण हे नॉर्मल पाण्याने धुवून घ्यायचं, म्हणजे याच्यातलं विनेगरचा अर्क आहे ना निघून जाईल। तर अशा प्रकारे आपण हे धुवून घ्यायचं। नॉर्मल पाणी जे आपलं साधं पाणी असतं ना, त्याच्याने धुवून घ्या आणि मग अर्ध्या तासासाठी ह्याला थंड होऊन द्या। आता हे एका वाटीत घेऊन अजून हे दाबून घ्या, ठीक आहे, म्हणजे ह्याच्यातलं जरासं पाणी निघणार असेल ना ते निघून जाईल। आणि अर्ध्या तासासाठी ठेवून द्या थंड व्हायसाठी, मग आपण याला मळायला घेऊया। आणि हे पाणी तुम्ही हे कणिक मळायसाठी किंवा पुरीचं कणिक मळायसाठी ह्या पाण्याचा उपयोग करू शकता। जर आज मळायचं नसेल तुम्हाला, काही हे नसेल, तर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवा आणि मग त्याचा वापर करू शकताय। आणि चपाती आणि पुरी
ह्याच्या पाण्याने बनवल्याने मऊ आणि खुसखुशीत होते. तर ही एक ह्याच्या पाण्याची टिप्स आहे. तर गॅसवर एक पॅन ठेवा, गॅस चालू करा. त्याच्यामध्ये आता तुम्हाला 1.5 कप साखर घालायची. हे 1 कप साखर आणि ही अर्धा, म्हणजे 1.5 कप तुम्हाला साखर घालायची. आणि त्याच्यामध्ये 3 ते 3.5 कप तुम्हाला पाणी घालायचं आहे. गॅस कमी करायचा आहे. आता हे फिरवायचं. आता जरा गॅस मोठा करा. आता कमी गॅसवर तुम्हाला हा पाक करायचा आहे. आता साखर विरघळत आली आहे. साखर आधी मेल्ट होऊन द्या, मग आपण बघूया काय करायचं ते. आता ह्याच्यातली साखर विरघळत आली आहे. आता हे फक्त तुम्हाला बघायचं की रसमलाईमधले आणि रसगुल्लेमधले जे आपल्याला बनवायला लागतात, तर त्याच्यासाठी आपल्याला पाण्यासारखंच पाक लागतोय, जास्त घट्ट लागत नाही. आता ह्याच्यामधलं आपल्याला हे साखर विरघळत आली आहे आणि जरासे उकळ आली की मग आपण रसगुल्ले जे आपल्याला अंगुरीसाठी लागणार आहेत ते घालायचे. तर आता हे सगळं साखर विरघळून देऊया आणि याच्यात जरासं उकळी येऊ दे आणि हे कमी गॅसवरच उकळायचं आहे. हे आता पूर्ण विरघळत आले, हे असं फिरवत राहायचं. आता हा पाक तयार होतोय. तोपर्यंत आपण आहे ना रसमलाईसाठी जे रसगुल्ले बनवायचे, जे आपण 30 मिनिटासाठी ठेवलेत, ते करायला जाऊया. तोपर्यंत हे पाक उकळून देऊ द्या. ते तोपर्यंत गरम होत आहे, तोपर्यंत आपण ते करू शकतो. आता गॅसवर आपण पाक उकळायला ठेवलं आहे. आता 30 मिनिट झालं आहे. तोपर्यंत आपण रसगुल्ले जे अंगुरी रसमलाईसाठी आपण वापरणार आहे त्याला 30 मिनिटं होऊन गेलेत. ठीक आहे. आता हे चांगलं मळून घ्या. आता हे गोळे गोळे असे दिसायला लागलेत, पण ह्याला चांगलं मळून घ्यायचं म्हणजे आपल्याला रसगुल्ले व्यवस्थित बनवता येईल. आता हे जे हाताचा आपला भाग आहे ना, तो पाठीमागनं पुढे असं घसरत जायचं, म्हणजे ह्याचे जे तुकडे आहेत ना ते सगळे नरम होतील. अशा पद्धतीने सगळं घासायचं पाठीमागच्या साह्याने. आणि जोपर्यंत मऊ लोण्यागत कणिक होत नाही, हे मावा होत नाही, तोपर्यंत मळत राहायचं. करीबन 12 ते 15 मिनिट तुम्ही हे मळायचं. आता हे हळूहळू आपण मळत चाललोय, तोपर्यंत आहे ना सगळे तुकडे नरम नरम होत चाललेत. तर सगळ्या बाजूनी घेऊन मळत राहायचं. तर 10 ते 15 मिनिटं मळत राहावं. हे पहा, हे अशा प्रकारे अजून घट्ट आहे, अजून मऊ मऊ करायचं आहे. हे मळत राहावं. आता हे असं मळून झालंय. मळताना खाली खरबडीत लागलं नाही पाहिजे, मऊ मऊ खुसखुशीत लागलं पाहिजे, तरच ह्याचे चांगले गोळे येतील रसमलाईसाठी. नाहीतर ते कॉर्नरनी आपल्याला कतरे येतील, मग ते व्यवस्थित रसगुल्ले बनणार पण नाही.
मग त्यामुळे आपल्याला अशा पद्धतीने मळत राहायचं आहे जोपर्यंत लोण्याच्या गोळ्यासारखं हे मलाई होत नाही तोपर्यंत तुम्हाला मळत राहायचे. आता एक 12 मिनटं झालेत, अजून 3 मिनिटांनी बघूया. असं मळत राहावा. आता हे बघा मळून असा नरम मुलायम लोण्यासारखा ही झाली आहे मलाई. आता ह्याचे रसमलाईसाठी बॉल्स बनवून घेऊया. ठीक आहे, तसं नरम झालं पाहिजे. आता एकसारखे गोळे यायसाठी आधी बरोबर झालंय का नाही एकदा आपण चेक करून घेऊया, नाहीतर किनाऱ्याने हे होतील. हे बघा बाजूने कात्र्या आल्या नाही आहेत. ठीक आहे, एकदम पूर्ण गोल दिसतोय. ठीक आहे, तर अशा पद्धतीने तुम्हाला बॉल्स बनवून घ्यायला लागतील आपल्या ह्याच्यासाठी रसमलाईसाठी. तर आता सगळे एकच आकाराचे यासाठी मला काय करायला लागेल, आधी आहे ना असे थोडे थोडे मापानुसार असे काढून घ्यायचे. असे छोटे छोटे आधी काढून घ्या आणि मग गोल आकार त्यांना द्या, म्हणजे समान सगळे गोळे येतील. समान आकाराचे बाउल्स आपल्याला पाहिजे असेल तर अशा पद्धतीने आधी सर्व काढून घ्या आणि मग त्याला आकार द्या. आता हे आपण गोळे बॉल्स बनवून घेऊया. जरासं प्रेस करायचं आणि एका ताटात आपण गोळे करून घेऊया. तर अशा प्रकारे तुम्ही सगळे हे बॉल्स आकार देऊन तयार करून घ्या. आता आपले हे बॉल्स तयार झालेत. ठीक आहे, आता हे बॉल्स तयार झाल्यावर आपल्याला जे पाक आपण केला आहे ना त्याची फ्लेम हाय करायची आणि त्याला उकळी येऊन द्यायची. उकळी आल्यावर मग हे बॉल्स आपल्याला त्याच्यात टाकायचे. आता ही उकळी आली आहे. आता या उकळी आल्यावर मग हे बॉल्स आहे ना एक 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 सोडायचे आणि हाय फ्लेमवरच हे बॉल सोडायचे. सगळे बॉल सोडून द्यायचे. आता हे उकळी यायला लागले. आता काय करायचं, हे ह्याच्यावर पाणी असतंय ना हे त्याच्यावर जरा 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 आपण फिरवत राहायचं आणि हे 8 मिनिटं ह्यांना आपण ह्याच्यात उकळी येताना 8 मिनिटं यांना शिजवायचं आणि थोड्या थोड्या मिनिटांनी हे पाणी ह्याच्यावर घालायचं, म्हणजे वरच्या बॉल्सवर पण हा पाक होईल. आता गॅस कमी करायचा. आता कमी गॅसवर 8 मिनिटं उकळायचं. जेव्हा आपण बॉल्स ह्याच्यात घालतो ना तेव्हा हाय फ्लेम ठेवायची आणि मग मीडियम फ्लेम ठेवायची. लो नाही करायचं, एकदम मीडियम फ्लेमवर ठेवायचं आणि 8 मिनिट ह्यांना उकळायचं आणि बारी बारीने जरा जरासं पाक घ्यायचा आणि त्यांच्या वर घालत राहायचा. आता 8 मिनिटानंतर बघूया काय होतंय ते. आता हे अशा प्रकारे झालेत. आता 2 मिनिटासाठी ह्याला झाकून ठेवूया कमी गॅसवर. आता हे अशा प्रकारे झालंय. आता ह्यांना आपण आहे ना एकदा बघून बघूया. हे बघ दाबल्यावर पण हे फुटत नाहीये, म्हणजे आपले हे झालेत.
तर आता हे गॅस बंद करून घ्या. आता ही रसमलाई आपण गॅस बंद केलाय. आता हे 2 तासासाठी आपण झाकून ठेवूया. रसमलाईसाठी आता रबडी तयार करून घेऊया. आता आपल्याला रबडी बनवायची आहे. त्यासाठी मी 1.5 लिटर दूध घेतलंय. आता ह्याला उकळी येऊस्तोवर आपण गरम करून घेऊया दुधाला. तर हे 3 मिनिट झालेत आणि दूध उकळलंय. आता ते दूध उकळल्यानंतर त्याच्यामध्ये आपण चिमूटभर वेलदोड्याची पावडर घालायची आहे आणि ते फिरवून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर हे 2 पिंच केशर घालायचं आहे. ते फिरवून घ्यायचं आहे. तुमच्याकडे केशर नसेल तर तुम्ही ना फूड कलर येतो येलो कलरवाला, तो घालू शकता. आणि जर ते पण नसेल तर तुम्ही जरासं चिमूटभर हळद घालून त्याचा कलर आणण्यासाठी तुम्ही हळद घालू शकताय. बरोबर. आता याला एक उकळी येऊन द्यायची आहे. आणि फिरवत राहायचं. अर्धा कप साखर घालायला लागेल आणि ते फिरवून घेऊया. घट्ट होईस्तोवर तुम्ही एक 15 मिनिटं फिरवून घ्या. आता तुम्ही याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स पण टाकू शकता. काजू, बदाम, पिस्ते आणि चारोळी हे तुम्ही याच्यात घालू शकता. चांगलं याला फिरवत राहा. आता ह्याच्यातलं पाणी आहे ना ते सगळं काढून घेऊया. 2 तास झालेत. आता ह्याच्यातलं सगळं जो रस आहे ना तो सगळा काढून घ्यायचा. म्हणजे आपण जी रबडी बनवली आहेत ना त्याच्यातली ही रबडी ह्याच्यामध्ये ऑब्झर्व होऊ शकते. नाहीतर मग हे सगळं त्याच्यात पण जाईल आणि मग रबडीचा ह्याच्यात चव लागणार नाही. मग सगळे ना काढून घेऊयात ह्याच्या एका डिशमध्ये. ह्याच्यामध्ये काढून घेऊया सगळे जेवढे झालेत तेवढे. हे बघा, हे आपण जेव्हा ह्याच्यातलं पाणी काढतो ना तर परत ते फुलून येते बघा. हे बघा, हे सगळे आधी ह्याच्यातलं पाणी काढून घ्यायचं. आता ही आपली रबडी आहे त्याच्यामध्ये एक एक सोडायचं आणि फिरवून घ्यायचं. आता हे बघा आपण रबडीमध्ये हे घातलेत. अशा प्रकारे आपली अंगूर बासुंदी तयार होते. आता हे बाउलमध्ये, सर्विंग बाउलमध्ये काढून घ्या. तर अशा प्रकारे आपण सर्विंग बाउलमध्ये काढलंय आणि याच्यावर ना ड्रायफ्रूट्स घालावे आणि त्यानंतर आपण 2 तासानंतर नॉर्मल टेम्परेचरवर हे ठेवायचं आहे. 2 तासानंतर मग तुम्ही ही खाऊ शकताय. तर रेसिपी आवडली असेल तर घरी नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू.